महाराष्ट्रात स्वयंचलित पासिंग केंद्र अद्याप पूर्णपणे कार्यान्वित नसल्यामुळे गेल्या 2 महिन्यांपासून राज्यातील प्रवासी टॅक्सी, बस, ट्रक आणि रिक्षा अशा 11हून अधिक संवर्गातील वाहनांचं पासिंग पूर्णपणे विस्कळीत झालेलं आहे। यामुळे वाहनधारकांचे मोठे आर्थिक नुकसान होत असून हे कामकाज तातडीनं सुरू करण्याच्या मागणीचे निवेदन राष्ट्रवादी वाहतूक संघटनेचे अध्यक्ष विनोद वरखडे यांनी खासदार पार्थदादा पवार यांना दिलेला आहे। मॅन्युअल पद्धतीचा आग्रह, जोपर्यंत स्वयंचलित ट्रॅक पूर्णपणे तयार होत नाही तोपर्यंत पूर्वीप्रमाणे मॅन्युअल पद्धतीचे पासिंग प्रक्रिया सुरू ठेवावी। केंद्राचा हस्तक्षेप, वाहन पासिंगचा विषय मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवेज अंतर्गत येत असल्यानं खासदारांनी यामध्ये लक्ष घालून केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा। ड्रायव्हिंग स्कूलचे प्रश्न, मोटार ड्रायव्हिंग स्कूलच्या विविध मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेण्याची विनंतीही यावेळेस करण्यात आली आहे। यावेळेस बोलताना खासदार पार्थ पवार यांनी सांगितलं की मी स्वतः परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याशी चर्चा करून ड्रायव्हिंग स्कूलच्या प्रश्नांबाबत सकारात्मक तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करेन। तसेच रस्ता सुरक्षेसाठी महाराष्ट्रातही दुबईप्रमाणे कठीण ड्रायव्हिंग टेस्ट घेण्याबाबत विचार व्हावा असं मत त्यांनी व्यक्त केलंय। उपस्थित पदाधिकारी, त्यावेळी मोटार ड्रायव्हिंग स्कूल ओनर्स असोसिएशनचे राज्याध्यक्ष राजू घाटोळे, राष्ट्रवादी वाहतूक सेलचे पिंपरी चिंचवड कार्याध्यक्ष अकबर शेख, सूरज देवकर, त्याचबरोबर अनुदीप येचकर, अप्पा दौंडे आदी पदाधिकारी उपस्थित होते। तेज तुफान न्यूज करिता मुख्य संपादक आयुब शेख। आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज, न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क।